नमस्कार प्रेक्षकांनो, हुकुमाची राणी ही या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये अक्षरशः भर कोर्टात राणी मात्र तोंडावर आपटली. का तर कारखानीस वकिलाने हँडरायटिंग एक्सपर्टला असं काही विकत घेतलं ना, भर कोर्टात तो सुद्धा पलटी मारली तर मारली. त्यानंतर तो आता उलट राणीवरच आरोप करायला लागलाय. होय प्रेक्षकांनो, आजचा भाग मात्र इतका जबरदस्त दाखवलाय ना. आता राणी खरंच कोर्टात केस कशी जिंकणार, राणी इकडे काय तिकडम लावणार. कोर्टात आता इंद्राला सुद्धा यायला मनाई आहे, तर मात्र राणीचा पूर्णपणे आता संयम सुटतो. राणी पूर्णपणे कोलमडून जाते. होय प्रेक्षकांनो, राणी मात्र आता अक्षरशः लट कापत असते. आणि आता मालिकेत नेमकं काय होणार, राणी ही केस आता कशी जिंकणार, मालती आबा आणि इंद्रावरची केस आता खरंच तिला मागे घ्यावी लागणार का, हे सगळं आपल्याला आजच्या भागातच पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग दाखवला आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे मात्र मित्रांनो, राणीने जबरदस्त पद्धतीने एक सिक्रेट मिशन आता चालू केलं आहे. ते नेमकं काय आहे हे सगळं आपण आजच्या भागातच पाहणार आहोत. तर आजच्या भागाच्या सुरुवातीलाच आपल्याला आता असं पाहायला मिळतंय, कोर्टाची आता हिअरिंग असते, सगळेच कोर्टात जमलेले असतात. आणि इकडे राणी मात्र खडसावून त्या हँडरायटिंग एक्सपर्टला बोलते, तुम्ही मला जे काल बोललात ना, ते तुम्हाला व्यवस्थित आता कोर्टामध्ये बोलायचे. मी जे तुम्हाला समजावून सांगितले, तुम्ही जे मला सांगितले तेच तिकडे तुम्ही बोला. आता मात्र मित्रांनो, इकडे तो माणूस म्हणतो, हो सगळं मी तुम्ही जसं सांगितलंय तसंच आता बोलणारे. आणि पुढे नेमकं त्या माणसाने अशी का पलटी मारली आहे हेच आता राणीला कळत नाही आहे. इकडे मात्र राणीच्या पायाखालची जमीनच सरकते जेव्हा तो कोर्टामध्ये बोलतो की या चारही सह्या ज्या आहेत त्या एकाच माणसाने केलेल्या आहेत. राणीची आता बोलती बंद. राणी म्हणते, अहो तुम्ही काय बोलताय, काल तुम्ही मला सांगितलं होतं ना या 2 सह्या वेगळ्या माणसाच्या आहेत आणि या 2 सह्या वेगळ्या माणसाच्या आहेत, आणि आज तुम्ही तुमचं वाक्य बदलताय. असं नाही करू शकत. तुम्हाला कोणी काही भरवून दिले का, तुम्हाला कोणी आता इकडे प्रेशर आणलंय का. तेव्हा मात्र तो हँडरायटिंग एक्सपर्ट मात्र बोलू लागतो, नाही मॅडम, अजिबात मला कोणी प्रेशराईज केलेलं नाही आहे, जे आहे ते मी खरंच बोलतो. राणी बोलते, अहो तुम्ही चक्क खोटं बोलताय. तो बोलतो, मी का खोटं बोलू, मला काय मिळणार आहे खोटं बोलून. आणि या केसचा पूर्णपणे प्रेक्षकांनो इकडे गेमच पलटून जातो. विक्रांत उर्मिला राणीकडे बघून हसायला लागतात. आता मात्र विक्रांत मनातल्या मनात राणीला चांगल्या शिवा घालत असतो. आणि बघ आता मात्र तुझी कशी हवा काढतो ना, तू बघत राहा. विक्रांत उर्मिला हसत असतात आणि आता ते स्वतःशीच काही ना काही पुटपुटायला लागतात. दुसरीकडे आपण पाहतोय मित्रांनो की जसं आता ॲडव्होकेट राणी आता बोलायला लागते, तेव्हा मात्र कारखानीस म्हणतात, हे बघा, विटनेस बॉक्समधला माणूस तुम्हीच आणलाय ना, आणि तोच तुमच्या अपोजिट बोलतोय, तर मग आम्ही काय करणार. राणी बोलते, जज साहेब प्लीज माझं एकदा ऐकून घ्या. अहो हा माणूस धादांत खोटं बोलतोय, हा अजिबात खरं बोलत नाही आहे. अहो मॅडम, असं कसं बोलू शकता, हा माणूस तुम्हीच आणलाय ना, मग आता तो कसा काय खोटं बोलणार आहे. तुमच्याच बाजूने साक्ष द्यायला आलाय ना, तुम्ही ना कोर्टाचा वेळ वाया घालवू नका. कारखानीस आता चिडून बोलतो. आणि इकडे जज साहेब तुम्हीच बघा, सगळ्या सह्या नीट आहेत, सगळ्या क्लिअर आहेत. त्याच्यानंतर आता तुम्ही हे सगळं चेक करा, या माणसाची साक्ष घ्या आणि कोर्टाचा निकाल तुम्ही लवकरात लवकर लावा. आता मात्र हे सगळे इंद्रजित सरांचंच कारस्थान आहे, हे सगळं इंद्रजित महाडिकांचंच केलेलं आहे, त्यांच्या सह्या आहेत, हे तर आता स्पष्ट झाले. दुसरीकडे प्रेक्षकांनो, राणी मात्र आता जज साहेबांना विनंती करत असते की जज साहेब प्लीज मला एक चान्स द्या. बरोबर आहे, मी कोर्टाचा वेळ वाया घालवला आहे, मी त्याबद्दल माफीसुद्धा मागते, परंतु हा माणूस काल माझ्याशी वेगळं बोलला आणि आज माझ्याशी वेगळं बोलतोय. नक्कीच याला कुणीतरी आता भडकवून देण्याचं काम केलेलं दिसतंय. जज साहेब प्लीज मला अजून एका दिवसाची मोहलत तुम्ही देऊ शकता का, प्लीज असं राणी जजला रिक्वेस्ट करत असते. तेव्हा मात्र कारखानीस म्हणतात, इकडे माय लॉर्ड, मला एक गोष्ट सांगा, जेव्हा त्यांनीच आणलेला विटनेस त्यांची साक्ष आता तो देतोय ना, तो जे काही येते खरंच सांगतोय ना, मग आता राणी मॅडमला का दिसत नाही आहे की या सगळ्या सह्या नीट आता क्लिअर असतात, त्या आपल्याला दिसतात पण त्यांना का नाही दिसत आहे. तेव्हा मात्र राणी फक्त आता जजला रिक्वेस्ट करत असते की प्लीज मला एका दिवसाची अजून मोहलत तुम्ही द्या, एका दिवसाची तारीख तुम्ही देऊ शकता का प्लीज सर. असं केलं तर माझं मात्र खूप मोठं काम होईल, मी माझ्याकडचे प्रॉपर पुरावे आणून तुमच्या पुढे सिद्ध करू शकते. एक दिवस जर मला तुम्ही
दिला तर खूप कृपा होईल. तेव्हा मात्र आता या माणसाने आमची खूप मोठी फसवणूक केली आहे. बहुतेक विक्रांत महाडिक यांनीच त्याला आता पैसे देऊन खरेदी केलेलं असणार आहे असंही राणी आता बोलायला लागते. कारखानीस म्हणतो, काय महाडिक मॅडम, तुम्हाला एका दिवसाचा वेळ मिळून काय करणार आहात, तुम्ही काय सिद्ध करणार आहात? ही केस आता तुम्ही हरल्यातच जमा आहे. राणी मात्र आता त्याच्याकडे रागात बघते आणि कारखानी सर, तुम्ही थोडंसं 2 मिनटं थांबलं तर माझ्यासाठी खूप बरं होईल. प्लीज तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका. आणि ही मात्र आपली जजला रिक्वेस्ट करत असते, प्लीज जज साहेब, मला आता एखाद्याचा जीवन मरणाचा प्रश्न आहे, त्यासाठी तरी 1 दिवसाची मोहलत द्या, प्लीज 1 दिवसाची तारीख द्या. आता मात्र कुणाच्या तरी घराचं, कुणाच्या तरी हक्काचं घर त्यांना आता मिळू शकतं. प्लीज तुम्ही 1 दिवसाची मला पुढची तारीख द्या ना. असं म्हटल्यानंतर मित्रांनो, जज मात्र म्हणतात, खरं तर आम्ही तुम्हाला तारीख देऊ शकत नाही आहे, परंतु तुमचा कन्सर्न बघून, तुमच्या सगळ्या आता इकडे कॉन्फिडन्स बघून मी तुम्हाला 1 दिवसाची डेट अजून देऊ शकतो. आता मात्र कारखानीस चिडतो आणि तो मात्र म्हणतो, जज साहेब, तुम्ही खरं तर आजच तुमचा निर्णय सांगून टाकायला हवा होता. इकडे इंद्रा मात्र बाहेर येरझाऱ्या घालत असतो. त्याला वाटतं एवढा उशीर झालाय, काय झालं असेल आतमध्ये, राणीचं काय होत असेल, राणी एकटी पडली असेल. इंद्रा बिचारा एकटा विचार करत असतो आणि राणी मात्र जेव्हा 1 दिवसाची तिला आता मोहलत मिळते, राणी बाहेर जाते. इंद्रजित मात्र तिकडे असतो आणि राणी त्याला काहीच बोलत नसते. इंद्रा म्हणतो, राणी अगं काय झालं, बोल ना. इंद्रजित सर, अहो त्या माणसाने चक्क आपल्याला फसवलंय. अहो त्या एक्सपोर्टने आपली बाजू घेतली नाही आहे, त्याच्यामुळं मी खूप तोंडावर पडले आणि आपली केस हरण्यामध्ये आली. आता इकडे मात्र तुमची बायको तोंडावर आपटली आणि तुमच्या बायकोने पहिलीच तिची केस हरली असं कारखानीस ओरडून मात्र इंद्राला सांगायला लागतो. राणी बोलते, होय सर, आज मात्र त्या हँडरायटिंग एक्सपर्टने तिकडं काहीतरी वेगळंच सांगितलं आणि कोर्टात तो काहीतरी वेगळाच बोलला. तर आता इंद्रा बोलतो, राणी अगं आता काय करायचं, काय ठरवलेस तू? राणी बोलते, तेच मलाही कळत नाही आहे सर. आणि इकडे मात्र इंद्रासुद्धा आता परेशान होऊन जातो. काय राणी, आपण आता ही केस हारतोय की काय? नेमकं या नवरा बायकोचं डिस्कशन होत असताना तिकडे कारखानीस मात्र येऊन बोलतो, काय मग राणी महाडिक मॅडम, मला चॅलेंज केलं होतं ना, आता मात्र माझी 100रावी केससुद्धा मी जिंकणार आहे आणि माझा रेकॉर्ड मी आता कायम ठेवणार आहे. आणि तुम्ही मात्र तुमचं करिअर बर्बाद करून टाकले. पहिलीच तुमच्या आयुष्यातली केस मात्र तुम्ही उद्याच्या दिवसाला हरणार आहात. तुम्हाला अजून 1 दिवस मिळाला आहे, पण तुम्ही माझं काही वाकडं करू शकणार नाही आहे. तर मित्रांनो, आजचा भाग तर आता इथेच संपतो. उद्याच्या भागामध्ये नेमका आपल्याला काय धमाका पाहायला मिळणार आहे, तर इकडे घरी आल्याच्या नंतर इंद्रा, राणी, आबा सगळे डिस्कशन करत असतात. इंद्रा बोलतो, खरं तर राणी, आपल्याकडे आता कुठला पुरावा आहे असं मला वाटत नाही आहे. तेव्हा मात्र राणी विचार करते, सर अजिबात काळजी करू नका, केस आपल्या बाजूने वळवणार, मी पूर्ण फासा पलटवणारे इंद्रजित सर, आपल्याकडे खूप मोठा जालिम उपाय आहे. आता मात्र इंद्रा बोलतो, राणी अगं काय बोलतेस? राणी मात्र आता इंद्राला काहीच उत्तर देत नाही आणि गुजराती फॅमिलीच्या आता वेषांतरामध्ये गुजराती लोकांचा लूक करून राणी मात्र एका नोटरी वकिलाकडे जाते. तिकडे आता जाऊन ती काय धिंगाणा करणार आहे ना, हे पाहणं मात्र प्रेक्षकांनो फारच रंजकदार ठरणार आहे. राणी बोलते, सर तुम्ही फक्त आता माझ्या मागे चला. जो कोणी तो माणूस आहे ना, ज्याने पैसे घेऊन असं आपल्याला काम करून आपलं सगळं इकडे केस उलटवून टाकली ना, त्याचाच आता आपण लाईव्ह व्हिडिओ काढायचा आणि आबांची कशी फसवणूक केली आहे, खोट्या सह्या कशा केल्या, कशा नोटरीवर खोटे शिक्के मारले, हे सगळं आपण आता सिद्ध करायचे. इकडे मात्र तुम्ही फक्त माझ्यासोबत चला. आपण जर त्याच्याकडून वदवून घेतलं तर आपण आपली केस मात्र 100% जिंकणार आहोत. इकडे केस पूर्णपणे आपल्या बाजूने होऊ शकते आणि मी जज समोर प्रूफही करू शकते. दुसरीकडे प्रेक्षकांनो, रत्ना काकीसुद्धा ठामपणे आता राणीच्या पाठीशी उभी राहताना आपल्याला पाहायला मिळते आणि रत्ना काकी स्वतः कोर्टात येऊन राणीच्या बाजूने, इंद्राच्या बाजूने आता साक्ष देणारे. तर मंडळी, उद्याच्या भागामध्ये नोटरी करणारा जो कोणी वकील आहे त्याच्याकडे हे दोघं गुजराती नवरा बायकोचा वेश परिधान करून जातात आणि त्यांच्याकडे जाऊन काहीतरी आता खोटं नाटक केस आहे असं त्याला उल्लू बनवून त्याच्याकडून मात्र सगळं वदवून घेतात. सगळं राणी तिच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करते आणि राणी मात्र आता त्या नोटरीवाल्याकडे जाऊन त्याला सरळ सांगत असते की आमच्याकडे एक केस आहे, आम्हाला नोटरी करायची, पण प्लीज किती पैसे लागले तरी आम्ही तुम्हाला देऊ, पण आम्हाला खोट्यालासुद्धा आता बरोबर खरं करता येईल असं काहीतरी दाखवा. खोटं आता आम्हाला कोर्टात सिद्ध करायचं आहे खरं आहे म्हणून. आता तुम्ही नोटरी बनवून देऊ शकता का? ते
तेव्हा मात्र राणी त्याचा आता बरोबर तिचा कॅमेरा ऑन करते आणि तो जो काही बोलतोय वागतोय ते सगळं प्रेक्षकांनो राणीने आता रेकॉर्ड करून घेतलेलं असतं. आता मात्र राणी त्याला उलटसुलट प्रश्न करते की आम्ही तुमच्यावर कसा काय विश्वास ठेवायचा की तुम्ही आमचं काम कराल म्हणून. तेव्हा तो नेमकं उदाहरण देताना विक्रांत आणि कारखानीचं उदाहरण देतो. ते सुद्धा मित्रांनो आता कॅमेरामध्ये रेकॉर्ड झालेलं असतं. आता मात्र उद्याच्या भागात खूप मोठा धमाका करत राणीने पूर्ण केस जिंकलेली आहे. होय प्रेक्षकांनो, राणी इंद्राचा विजय झाला आणि विक्रांत उर्मिला मात्र चांगलेच तोंडावर आपटले आणि राणी मात्र फायनली जिंकली आहे. राणीने आता स्वतःच्या आयुष्यातली पहिली केस जिंकून खूप मोठं इकडे रेकॉर्ड केलेलं असतं. कारखानीस मात्र पुरता तोंडावर आपटलाय आणि मित्रांनो आजचा भाग येथेच संपलाय. आता उद्याच्या भागात नेमका काय धमाका होणार आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया नवीन भागाच्या नवीन अपडेटसोबत, रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.